नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आम्ही चाललोय आज गावाला खूप दिवसानंतर। बघा इकडं अनिता आणि आवी आहे। विराज घरीच आहे कारण विराजच्या शाळेला सुट्टी नाहीये आणि आवीला सुट्ट्या पडल्या शाळेला। सो आम्ही चाललोय आवीला सोडायला गावाला। चला तर मग जाताना एन्जॉय करू। आणि आपण चाललोय, नेहमी जातो आपण दुसऱ्या रूटने, पण आज चाललोय आपण पानशेत मार्गी। तर पानशेतचा पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो, इकडचा जाताना काय काय मजा करतोय ती पण दाखवतो तुम्हाला। जर हा व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग प्रवास एन्जॉय करू। मित्रांनो बघा काय नजारा आहे यार। बघा इकडं असा इकडं पानशेतला जातो रोड, आणि जो सरळ तिकडे दिसतोय तुम्हाला तो मुठा मार्गे लवासाला जातो। आणि मित्रांनो जो समोर जो डोंगर दिसतोय ना तो आपला निळकंठेश्वरचा डोंगर आहे। हा हा बघा आवीची मस्ती चालू झाली इथंच मातीत खेळायची। आणि अजून गावाला जायचंय आवी, मग खेळ। चला तर मग मित्रांनो आता आपण निघूया आणि पुढे जाऊ। हा हा ऍक्टिंग बघा, ऍक्टिंग मित्रांनो। चलो चला मित्रांनो, आम्ही आलो होतो पानशेतमध्ये आल्यानंतर आम्हाला नाश्त्यासाठी घ्यायचं होतं, कारण आम्ही नाश्ता बाहेर जाऊन करणार आहे। सो इथं एका स्वीट्समध्ये थांबलोय। मग इथून आम्ही वडापाव घेतोय। वडापाव घेतल्यानंतर आम्ही म्हणला की मला थंड प्यायचंय, तर काय घ्यायचं हा विचार करत असताना त्याने तो खूप काय बोलत होता, मला हे घ्यायचंय ते घ्यायचंय, पण शेवटी त्याला म्हणलो फ्रुटी घे। मग त्याने नंतर 2 फ्रुटी घेतल्या आणि आम्ही आता चाललोय पुढं। चला तर मग मित्रांनो, हा असा रोड आहे, खूप छान रोड आहे। गावाकडे पण असा चांगला रस्ता आहे। आपल्याला इकडून असं सरळ जवळपास 25 किलोमीटर जायचंय। तर आम्ही येताना पानशेत वरून वडापाव आणलेले, ते आता इथं मस्तपैकी अशा आपल्या निसर्गरम्य वातावरणात बसून खाण्याचा आस्वाद घेणार आहे। बघा इथं आंब्याची सावली भेटली मस्त की। मित्रांनो काय झालंय की बघा सगळीकडे आहे ना वनवा टाकले, त्याच्यामुळं पूर्णपणे आपलं जंगल आहे त्याचं ओसाड वाटतंय। आम्ही खूप वेळ झालं येताना, मित्रांनो खूप वेळ झाला आम्ही येताना रस्त्याची सावली बघत होतो रस्त्यामध्ये कुठे भेटते का। तर फायनली आम्हाला इथं आंबा भेटलाय आणि इथं आंब्यामध्ये खाली बसणार आहे आम्ही आणि वडापावचा आस्वाद घेणार आहे आपल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये। हो का मित्रांनो, हे वडापाव आणलेत आपण। इकडे पाण्याची बॉटल आहे, इकडे आवी, इकडे अनिता आणि मी। तर आता वडापावचा आस्वाद घेऊ। वडापाव ते पण निसर्गामध्ये। मित्रांनो आता नाश्ता वगैरे मस्त वगैरे पोटभर झालंय। आम्ही आता निघतो पुढे जायला। जर मध्ये वाटेमध्ये काय आवी इकडे फ्रुटी पितोय, आणि जर मध्ये काय वाटेमध्ये जर दाखवण्यासारखं भेटलं तर नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू। प्रवास तर आपला दाखवतच राहू। मित्रांनो तो तिकडे दूरवर दिसतोय ना, हा एकदम आपला सिंहगड केलाय। तर मित्रांनो आम्ही आता घरी पोहोचलोय। घरी पोहोचल्यानंतर पाणी वगैरे पिला, पण पाण्याची काही चव लागना मला। सो त्याच्यामुळे अनिता बोलली की बाई आपण चल पाणी आणायला जाऊ झऱ्याचं, कारण त्यांच्या घराच्या शेजारीच धरण आहे, धरणाच्या कडेला एक झरा आहे। सो तिथे आम्ही गेलेलो पाणी आणायला।
तर हा इकडचा असं आपलं वरसगाव धरण आणि धरणाच्या एकदम शेजारीच झरा आहे. चला तर मग तो पण पाहू. हे धरण आहे, पण धरणाच्या शेजारीच एक झरा आहे पाण्याचा, तो दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, किती स्वच्छ पाणी आहे झऱ्याचं. आणि हे बघा दगडी खाली असे. हे बघा मित्रांनो, आणि इथं पाणी भरायला आले. हे खूप छान पाणी आणि पूर्णपणे ना मित्रांनो हे झऱ्याचं पाणी. एक हांडा घरी नेलं का दिवसभर पाणी पुरतं. फक्त हे पाणी पिण्यासाठी आपण वापरतो.